आपण बनवणार आहोत आलूचा पराठा। त्याच्यासाठी आपण 2 बटाटे घेतलेले, कढीपत्ता घेतला आहे, लसूण घेतलेला आहे, हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि पराठा बनवायला पीठ। आता आपण टाकणार आहोत थोडीशी मोहरी। मोहरी तडतड फुटू द्यायला। छान तडतडली। आपण आता टाकणार मिरची आणि लसूणचा बनवलेला ठेचा। तो छान मस्त होऊन द्यायचा, म्हणजे तिखट लागत नाही। त्याच्यानंतर कढीपत्ता, कढीपत्ता झाल्यानंतर आपण लगेचच कोथिंबीर टाकून देणार आहोत, कारण ती पण छान होऊन जाते। ते झाल्यानंतर आपण टाकणार आहोत त्यामध्ये बटाटे। टाकायची आहे आणि त्यानंतर थोडंसं सॉल्ट टाकायचं, मीठ, थोडं मीठ टाकायचं। मीठ टाकून झाल्यानंतर मस्त ते सगळं मॅश करून घ्यायचं छानपैकी। आपण बघू शकता किती छान दिसते सगळं। बघू शकतात आपली बटाट्याची चटणी झालेली, तिला गार करून घेतली। आता मी पोळी घेतली लाटायला, म्हणजे पराठा। अशी थोडी पोळी लाटून घ्यायची, त्याच्यामध्ये थोडीशी अशी चटणी घ्यायची, थोडी जास्त करून पण घेऊ शकतो। शेवडी घ्यायची आणि हे असं बंद करायचं।